रेलवे का नियोजन हमारा ये है कि जालना जलगांव को अभी भूमि अधिग्रहण का काम शुरू होने वाला है। क्योंकि जालना जलगांव से इतना ट्रैफिक नहीं है। शाम में बोकरदन सिल्लोर से आने के लिए हमारे पास कई सालों से आज तक कोई बस भी नहीं है, और कोई वहां का व्यक्ति अपने व्यापार के लिए जालना आता। अगर जालना खामगांव रेलवे का विकास होता है तो जालना को बहुत बड़ी चालना मिलेगी। इसीलिए हमारा पहला काम है जालना खामगांव के रेलवे लाइन के लिए हम काम करें। बजट में उन्होंने जालना खामगांव का कोई जिक्र नहीं किया, तो हमने केंद्रीय मंत्री प्रतापराव जी यादव से बात की, तो उन्होंने कराएंगे। रेलवे मंत्री से उन्होंने बात की तो प्रस्ताव नीति आयोग में जाएगा, जल्दी से जल्दी करे ऐसी हमारी मांगनी है, वो करेगा। मला सांगा की आता जालना जळगाव जे रेल्वे मार्ग आहे त्याच्या संदर्भात तुम्ही अनेक दिवसापासून पाठपुरावा करता, काय कुठपर्यंत काय कसं आहे की आमची सुरुवातीपासून जी मागणी होती की जालना खामगाव रेल्वे लाईन झाली पाहिजे, कारण ही रेल्वे लाईन जालन्याला फायदेशीर आहे आर्थिक दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून। तर आम्ही याच्या मार्गी लागलो होतो, परंतु नंतर मध्येच जालना सोलापूर जळगाव असा मार्गाचा प्रस्ताव झाला। परंतु दानवे साहेब मंत्री असताना, कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं जास्त 143 किलोमीटर त्यांच्या मतदारसंघामध्ये ते ट्रेन जात असल्यामुळे त्यांनी त्याला प्रस्तावामध्ये मदत केली आणि ते लवकरच मंजूर झाला। परंतु खास कर जे जालना खामगाव जी आमची रेल्वे लाईन आहे, यासाठी आम्ही परवा दिवशी आमचे बुलढाण्याचे खासदार केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांची चर्चा केली, त्यांच्या फोनवर बोलणं झाला। तर त्यांचं म्हणणं आहे की मी रेल्वे मंत्र्यांशी याबद्दल बोललो, तर त्यांनी सांगितले की नीती आयोगामध्ये ते प्रस्ताव ठेवून आम्ही मंजुरी घेऊ। पण मी सांगितलं आम्ही आंदोलनाची तयारी सुरू करत आहे। आम्ही जालनाहून खामगावपर्यंत बैलगाडीची यात्रा आम्ही सुरू करणार आहेत। तर याच्यासोबत आमच्यासोबत सर्व देऊळगाव राजा असो, सिंदखेड राजा असो, चिखली असो, खामगाव असो, या सर्व मधले भागाचे लोक आमची संघटनाची तयारी आहे। आम्ही लवकरच जर निर्णय नाही झाला तर आम्ही बैलगाडीची यात्रा जालन्याहून आम्ही सुरू करणार आहोत। माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील म्हटले की जालन्याच्या रेल्वे संघर्ष समितीमध्ये जे आहेत नेत्यांनी राहावं। याबद्दल असं आहे की जालना बीडचे आम्ही जे नवा प्रस्ताव नवन म्हणजे ते मधला भाग सुटलेला आहे आमच्याकडून रेल्वेकडून, ते पूर्ण तयारी करण्यासाठी दानवे साहेबांनी सांगितलं की सर्व नेत्यांनी रेल्वे संघर्ष समिती सोबत राहावा। तर आम्ही सर्वांना असं आवाहन करतो, यापुढे त्यांना आवाहन करतो की त्यांनी मदत करावी, की नाही की लवकरात लवकर जालना बीडचाही प्रस्ताव आमचा लवकरात लवकर सुरू होईल। कारण जालना हे फार मोठा जंक्शन झाला, तर जसे निजाम आणि ब्रिटिश का स्वप्न होता की जालना हे भारताचे आणि राज्याचे केंद्र आहे, इथं रेल्वेचं मोठं जंक्शन झालं पाहिजे। म्हणून आता ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी काही अडचण नाही, परंतु इथले नेत्यांचे जे आहे, कारण आमच्या कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, हे स्वतंत्र संघटना आहे। तर सर्व पक्षाच्या लोकांनी जर याला मदत केली तर काम लवकरच होईल। ते जर पुढे नाही आले तरी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमचे आंदोलन सुरू करणार आहोत। कुठल्या नेत्याशी तुमचा संपर्क झाला काय? तर आम्ही खासदार, आता जे खासदार आहेत आमचे कल्याणरावजी काळे, त्यांच्याशी आमची चर्चा झाली। त्यांना आम्ही सांगितलं की आमची असं बैलगाडीची योजना आहे, तर तुम्ही पण सामील व्हा। तर ते म्हणले आता अगोदर आपण रेल्वे DRM ची मीटिंग घेऊ। तर ते मॅडम इथं न होते, परंतु 27 तारखेपर्यंत बैठकीचे आयोजन होण्याची शक्यता आहे। की किरकोळ जे 2-3 गाड्या आम्हाला सुरू करायच्या आहे, एक पूर्ण पटनाची गाडी आहे ती जालन्यापर्यंत विस्तारित करायची आहे, आणि दुसरं जालना अहमदाबाद किंवा सुरत असे 2 गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव, त्यासाठी बैठक घेणार आहेत। आणि इतरले काही लोकल अपडाऊन करणारे माणसं आहेत, त्यांचे काही किरकोळ डब्यांची समस्या आहे, ते पण आम्ही ते सोडवणार आहोत। तरी जर 27 तारखेला बैठक झाली, नंतर खासदार साहेब जर पूर्ण वेळ देतील तर आम्ही त्यांच्यासोबत त्यांना सोबत घेऊ, आणि जर तर नाही आले तर आम्ही आमच्या बळावर आम्ही संघटना माध्यमातून आम्ही रॅली काढणार आहोत। नाव काय तुमचं? फिरोज अली, महासचिव रेल्वे संघर्ष समिती।